हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला. राष्ट्रवादीच्या विलिनीकरण मुद्द्यावरून शरद पवारांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर. चर्चेत जे नव्हतं त्यांना बैठकीबाबत काय माहीत असणार? अनौपचारिक चर्चेदरम्यान पवारांचा सवाल. एनसीपीच्या विलिनीकरणाबाबत 22 डिसेंबरला झाली महत्त्वाची बैठक. बैठकीला आव्हाड अशोक पवार त्याचबरोबर तनपुरेंनी अजित पवारांशी केलेली थेट चर्चा. सूत्रांची माहिती. ज्यांना एनडीए मध्ये यायचंच नाही त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. आम्ही एनडीए सोबत सत्तेत अनुकूलता असेल त्यांनी निर्णय घ्यावा. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर सुनील तटकरेंचं मोठं विधान. पुणे मुंडवा जमीन गैरव्यवहाराप्रकरणी पार्थ पवारांना दिलासा. फक्त शीतल तेजवानीवर चार्जशीट दाखल. चार्जशीटमध्ये पार्थ दिग्विजय यांचं नाव नाही. भाजपवर आरोप करताच 10 दिवसानंतर अजितदादांचा मृत्यू होणं रहस्यमय. त्यांच्यासोबत भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईल होती का? तर संजय राऊतांचा थेट सवाल. मुंबई महापालिका मनसे भाजपसोबत जाणार नाही. भाजपसोबत जाण्याच्या चर्चांवर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर खुद्द राज ठाकरेंचं स्पष्टीकरण. मुंबई महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकर तर शिवसेनेच्या अमेय घोले यांची वर्णी. अभ्यासू पालिकेची माहिती असलेला अनुभवी चेहरा अशी दोन्ही नगरसेवकांची ओळख. लोकसभेत दोनदा राहुल गांधींच्या भाषणावेळी सत्ताधाऱ्यांचा गदारोळ. चीनने भारतात 4 तंबू ठोकल्याचा दावा. तर माजी जनरल नरवणेंच्या पुस्तकाचा दाखला देत आरोप. राजनाथ सिंग अमित शहांचा आक्षेप. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा कराडमधील प्रीती संगमावर जात. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला केलं अभिवादन. तर अपघातातील अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधवांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट. आणि पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी 3 आरोपींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन. रक्ताचे नमुने बदलून पुराव्याशी छेडछाड केल्याचा होता तिघांवर आरोप. तर एक महत्त्वाची बातमी समोर येते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून जोरदार राजकारण सुरू झालंय. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एका मुलाखतीमध्ये एनसीपीच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेलांची नियुक्ती झाल्याचं वक्तव्य केलंय. त्यानंतर आता राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आता अमोल मिटकरीने मात्र राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवारच असणार अशी थेट घोषणा न्यूज 18 मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत दिली. काल माणिकराव कोकाटे बोललेत या संदर्भामध्ये. माननीय मंत्री, सुनेत्रा वहिनींकडेच पक्षाची सूत्र असतील, दुसरी व्यक्ती राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही. तर आता अजित पवारांच्या अंत्यसंस्कारानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय चर्चेत आलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी त्याविषयी जाहीर भाष्य केलं. पण त्याच वेळी अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र सावध पवित्रा घेत विलिनीकरणाची चर्चा खोडून काढली. मात्र आता अमोल मिटकरींनीही विलिनीकरणावर दोन्ही पक्षाच्या प्रमुखांची बैठक झाल्याचं स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे अजित पवारांनीही खूप वेळा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत विधान केल्याचंही न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. मीडियावर बोलून अजितदादांचा अंत्यसंस्कार होतो ना होतो तर पहिलं बाईट आलं खासदार कोल्हे साहेबांचं. मग खासदार कोल्हे साहेबांच्या पासून ही सुरुवात झाली. मग त्यांच्या पक्षाच्या एका प्रवक्त्याचं एक ट्विट आलं
आणि तिथून मग ह्या चर्चा सुरू झाल्या. वास्तविक या चर्चेची काहीच आवश्यकता नव्हती. विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये दोन्ही पक्षाचे पक्षप्रमुख त्यांची बैठक झालेली आहे 17 जानेवारीला. त्याचं फुटेज तुम्ही सर्वांनी दाखवलं होतं मध्यंतरी. त्यात अजितदादा पण होते, त्यात लोंढे पण होते, त्याच्यामध्ये रोहित पवार पण होते, सर्वजण होते. त्याच्यामुळे ही विलिनीकरणाची चर्चा खासदार कोल्हे साहेबांनी सुरू केलेली आहे. त्याच्यामुळं ही दादांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्याकरता अनेक बैठका घेऊन त्यांनी स्वतः सार्वजनिक कार्यक्रमात पण बोलून दाखवलेलं होतं. तर 11 फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेत महापौर पदाची घोषणा जी ती केली जाईल. महापौर पदावर असणाऱ्या व्यक्तीची निवड होणार असल्याचं कळतंय. खात्रीलायक सूत्रांकडूनही माहिती मिळते. उद्या आणि परवा महापौर पद निवडणुकीची जाहिरात काढली जाणार असल्याची सूत्रांकडून माहिती आहे. 11 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदाची घोषणा केली जाईल. तर 18 तारखेला विशेष सभा आयोजित केली जाईल आणि याच तारखेला आधी शिक्षण समिती अध्यक्ष आणि त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष यांची निवड केली जाईल. तर या महिन्याच्या अखेर महापालिका आयुक्त फेब्रुवारी अखेरपर्यंत स्थायी समिती अध्यक्षांकडे अर्थसंकल्प सादर करतील आणि त्यावर सभागृहात चर्चा केली जाईल. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सुमित आपल्या बरोबर आहेत. सुमित, काय माहिती याबद्दल? गेल्या 4 वर्षांनंतर आता मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर बसणार आहेत आणि तारीख आता ठरली आहे. जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार 11 तारखेला महापौर पदाची निवडणूक होणार आहे आणि त्यानंतर एका आठवड्यामध्ये स्थायी विषय समित्यांची निवड असते. स्थायी समिती अगदी महत्वाची, त्याच्यात शिक्षण समिती, या दोन समितीची निवड केली जाईल. आणि याच एका आठवड्यानंतर म्हणजे या महिन्याच्या अखेरी शेवटच्या आठवड्यामध्ये महानगरपालिका आयुक्त अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्षांकडे सुपूर्द करणार आहे. दरम्यान काही चर्चा सगळ्या बजेटवरती आणि बजेटवर चर्चा झाल्यानंतर तो दर केला जाईल आणि तो मान्य केला जाईल. आणि याच्या तारखा आता ज्या समोर आहेत त्यानुसार 11 तारखेला महापौर पद, त्याच्यानंतर 18 तारखेला स्थायी समिती अध्यक्ष, पुढच्या आठवड्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचं बजेट असेल. धन्यवाद सुमित या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर स्थानिक स्वराज्य निवडणुकांबद्दल माढ्यामध्ये पुन्हा एकदा जयकुमार गोरे आणि अभिजित पाटलांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय. मोहिते पाटलांच्या कारखान्यावर फडणवीसांनी छत दिल्याचं जयकुमार गोरे म्हणाले, तर त्याला आमदार अभिजित पाटलांनी प्रत्युत्तर दिले. पालकमंत्र्यांनी एकदा छत दाखवावं, छताखाली कोण बसले हे समजेल असं म्हणत त्यांनी गोरेंना आव्हान दिलंय. जे छत आहे ना, छत शंकरराव मोहिते पाटला कारखान्याव, ते पलीकडचे सदाशिवनगरचं काय नाव ते कारखान्याचं, पण त्याचं नाव काय, शंकर सहकारी कारखान्याव जे छत आहे ना, छत दिलंय ते देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. ते ज्या दिवशी काढतील का नाही, फूस टाकल्यावर काय म्हणतात त्याला, रवा येतात, गव्हाण बंद पडेल. माझी विनंती पालकमंत्री महोदयांना एवढीच आहे की छत्तर तुमचं केवढा एकदा दाखवा. मग कोण कोण खाली बसलंय ती तरी सांगा आम्हाला एकदा. मग कुणाच्यावरचं कोणतं निघणार आहे ते कळेल आम्हाला थोडं. विलिनीकरणाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरेंनी मोठं विधान केलंय. आज आम्ही एनडीएमध्ये सत्तेत आहोत. एनडीएच्या विचारांशी जे सुसंगत आहे त्यांना एनडीएमध्ये यायचंय. त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, त्यानंतर अधिक स्पष्टता येईल असं सूचक विधान तटकरेंनी केलंय. आज आम्ही एनडीएमध्ये आहोत म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत आहोत, राज्याच्या सत्तेत आहोत, महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी सत्तेत आहोत, देश गतिमान करण्यासाठी आम्ही सत्तेमध्ये आहोत. हीच भूमिका दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही सामूहिकरित्या घेतली. ते पुढे नेणं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. एक भाग आता या विचाराची सुसंगत म्हणजे भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएमध्ये येण्याच्या संदर्भातली भूमिका ही ज्यांनासोबत यायचं आहे त्यांनी स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका दादांच्या नेतृत्वाखाली पूर्वीपासून ठरली. त्या पद्धतीने आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो. एक भाग असा आहे, मी वारंवार गेले 6 महिने म्हणत आलो, दादा असतानाच म्हणत आलो की एनडीएमध्ये आम्ही आहोत म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये आम्ही आहोत. या निर्णयाशी ज्यांची अनुकूलता असेल त्यांचा त्या संदर्भातला निर्णय त्यांनी करायचा आहे आणि तो केल्याच्या नंतर मग या बाबतीतली स्पष्टताही पुढे त्या ठिकाणी येईल.